नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आणि भारी अशा ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर आता सागर आणि मुक्ता हे किती दिवसापासून हनीमूनला जायला आतुर झालेले असतात। तर स्वातीला मुक्ताने काढलेले केरळचे तिकीट मिळालेले असते आणि त्याचमुळे याच मुद्द्यावर मुक्ताला आणि सागरला आता इंद्राने केरळला हनीमूनला पाठवण्याचे ठरवलेले असते आणि त्याच वेळेला त्यांच्या या गोष्टीमुळे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो। तर आता फायनली मुक्ता सगळ्यांच्या बोलण्यामुळे हनीमूनला जायला तयार झालेली असते। मग आता हनीमूनला जेव्हा मुक्ता आणि सागर निघणार तेव्हा सावनी नेमक्या कोणत्या अडचणी आणणार आणि त्यानंतर त्याच अडचणींवर मात करत मुक्ता आणि सागर कशाप्रकारे हनीमून एन्जॉय करणार आणि सगळ्यांना आनंदात आणि खुश कसं करणार आणि लवकरच गोड बातमी कशी देणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मुक्ता आणि सागर हे हनीमूनला जायला तयार झालेले असतात, मात्र आता मुक्ताला टेन्शन येतं की आदित्य आणि सईचं कसं होईल। तेव्हा माधवी तिला म्हणते की तू अजिबातच काळजी करू नकोस, सई आणि आदित्यला हवं तर मी बघेन, पण तुम्ही दोघेही हनीमूनला जाऊन या। तर मुक्ता आणि सागर आता पॅकिंगला लागलेले असतात। त्याच वेळेला तिथे सावनीने हे सगळे ऐकलेले असते। सावनी म्हणते की जर हे दोघं हनीमूनला जाणार तर मग दोघेही एकत्र येणार आणि मला तेच तर नकोय। सागर आणि मुक्ताला मला वेगळं करायचं आहे आणि काही करून जर हे दोघे गेले तर ह्या माधवी आणि इंद्रा दोघीजणी मिळून मला या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतील। आदित्यला मात्र फितवतील पण मला मात्र या घराबाहेर काढतील। म्हणून मला इथे आता काहीतरी केलंच पाहिजे आणि मला चांगलीच रणनीती आखली पाहिजे। म्हणून आता सावनी हे आदित्यजवळ जाते आणि त्याला म्हणते की आदित्य, एक गोष्ट माहिती आहे का तुला, तुझा सागर पप्पा आणि ती मुक्ता हनीमूनला जात आहेत फिरायला केरळला, तेही तुला आणि सईला सोडून। तेव्हा मग तो म्हणतो की मम्मा ठीक आहे ना, ते दोघं जण फिरायला चालले आहेत आणि तसं पण आजी म्हणाली मला की ती काळजी घेईल माझी, मग कशाला टेन्शन घ्यायचं। तेव्हा ती म्हणते की नाही आदित्य बाळा, तुला कळत नाही आहे यांचं काय प्लॅनिंग आहे ते। यांना सागर आणि मुक्ताला पाठवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला यांना घराबाहेर काढायचे आहे। तेव्हा आदित्य म्हणतो की नाही गं मम्मा, मला तरी असं नाही वाटत, कारण आजीचं आणि बाकीच्या सगळ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते मला अजिबात घरातून काढणार नाहीत आणि ते माझी खूप काळजी पण घेतात। तेव्हा सावनी म्हणते की हो, तेच तर यांची ट्रिक आहे ना, हे लोक आता असं करतील, गोड गोड बोलून आपल्याला घराबाहेर पण काढतील आणि सागर पप्पा पण नसेल मग कोण काय बोलणार। तर ती म्हणते की तू एक काम कर, तू तुझ्या सागर पप्पाशी या विषयावर नक्कीच बोल। मग आता सगळेजण गप्पा मारत असताना सागर आणि मुक्ता म्हणतात की बरं सई बाळा आणि आदित्य, उद्या आम्ही निघणार आहोत फिरायला, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या। तेव्हा मग सई म्हणते की हो मुक्ताई, तू अजिबातच काळजी करू नकोस, आमची काळजी घ्यायला माधवी आजू आणि इंद्रा आजू आहे ना, तर आम्ही आमची काळजी अजिबात घेणार आणि त्यांचीही काळजी घेणार। हे ऐकल्यावर मुक्ताला खूप बरे वाटते। मुक्ता म्हणते की माझी सई मावती आणि तिचा पापा घेते। तेव्हा आदित्य जरा टेन्शनमध्ये असतो। आदित्यला सई विचारते की आदित्य दादा, काय झाले, तुझ्या चेहऱ्यावर असं टेन्शन का? आणि मुक्ता पण म्हणते की हो रे आदित्य बाळा, काय झालंय काय तुला? तेव्हा तो म्हणतो की मला ना टेन्शन येत आहे, मला या घराबाहेर कोणी काढणार तर नाही ना, कारण सागर पप्पा पण नाही आहे। तेव्हा मग ती म्हणते की अरे असं का म्हणतोयस तू, आपली आजू किती चांगली आहे आणि तुला माहिती आहे का, आपली आजू खूप चांगली आहे आणि ही माधवी आजू पण खूप चांगली आहे, आपली खूप एन्जॉयमेंट होईल आणि तुला माहिती आहे माधवी आजूकडे वेगवेगळे गेम आहेत, ते आपल्याला गेम्स दाखवेल। तेव्हा मात्र आदित्य म्हणतो की मला खूप भीती वाटते। तेव्हा सागरच्या लक्षात येतं की आदित्यच्या मनात भरवणारी ही सगळी सावनीच असणार आहे आणि सावनीला सागर आणि मुक्ताला हनीमूनला पाठवायचे नसते, म्हणून सावनीने हा सगळा प्लॅनिंग केला आहे, हा सागर आणि मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं। मग आता सागर हा सावनीजवळ येतो आणि म्हणतो की काय गं सावनी, तू आदित्यचे काय कान भरलेस? तेव्हा ती म्हणते की कान कसले कान, मी काय कान भरणार? तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, आवळा देऊन कोहळा काढल्यासारखे करू नको, तू मुद्दाम हे सगळे करतेस ना, आदित्यला इथून थांबवण्यासाठी आणि आम्हाला न जाऊ देण्यासाठी इतके दुधखळे आम्ही नाही आहोत। लक्षात ठेव, आता हे सगळे काही बोलायचे नाही आदित्यसमोर, आणि मी इथे असताना किंवा कुठेही असताना जगाच्या पाठीवर या घरातून आदित्यला काढू कोणी शकत नाही। एक वेळेस तू या घरातून जाऊ शकतेस पण आदित्य कुठेही जाणार नाही, तो माझा मुलगा आहे, समजलं? असं सरळ तो तिला बोलून दाखवतो। त्याच वेळेला आता सावनीचं तोंड मात्र बंद होतं आणि सावनी जाऊन आदित्यला म्हणते की तू हे सगळं बोललास ना, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे। तेव्हा मुक्ता आता आदित्यचं बोलणं ऐकून सागरला म्हणते की सागर, मला असं वाटतंय की बहुतेक ना हे सगळं आदित्यने खूप मनावर घेतलं आहे, आपण दोघे एकत्र आहोत हे त्याला आवडत नाही। तेव्हा मग तो म्हणतो की सईचा विचार कर, सई हे सगळं करते ते फक्त आपल्यासाठी ना, बघ ना तिला किती कळतं की आपल्याला एकमेकांसाठी वेळ हवा आहे। मग सागर एक ट्रिक काढतो, सागर जातो आणि आदित्य आणि सईला एकत्र घेऊन बसवतो आणि म्हणतो की हे बघा,
आता आम्ही 4-5 दिवसांसाठी बाहेर जातोय, बरोबर ना? तेव्हा सई माऊ म्हणते की हो बरोबर. मग आता सागर म्हणतो की आम्ही निघतोय ना, तर एक तुमच्यासाठी गिफ्ट आणणार आहे. मग सई आणि आदित्य विचारतात की कोणतं गिफ्ट? तेव्हा मुक्ता त्याच्याकडे शॉक लागल्यासारखे बघत असते. सागर म्हणतो की बरं मला सांगा, तुम्हाला खेळायला लहान बाळ हवे आहे का? म्हणजे तुमच्यापेक्षा लहान बाळ? तेव्हा आदित्य आणि ती म्हणते की हो नक्कीच हवं आहे. तेव्हा मुक्ता मात्र लाजायला लागते. मुक्ता मनातच म्हणते की सागर हे सगळं या लहान मुलांसमोर काय बोलतायत? तेव्हा मग आता आदित्यला आणि सईला तो म्हणतो की बघा आता आम्ही जातोय ना, तुमच्यासाठी नक्कीच लहान बाळ घेऊन येणार आहे, मग तुम्ही जाऊ द्याल ना मला? तर असं म्हटल्यावर आता आदित्य म्हणतो की माझ्यापेक्षा लहान? मग सई आहे ना, मग अजून सईपेक्षा लहान येणार, तर मग ठीक आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की बघ तुम्हाला आवडलं नाही सगळं, मग आम्ही तेच करण्यासाठी जाणार आहोत. आता हे ऐकल्यानंतर मात्र सागर आणि मुक्ता गालातल्या गालात हसत असतात. इंद्रा आता हसायला लागते आणि इंद्रा म्हणते की जावा जावा मुलांनो, एकदम व्यवस्थित जा. मात्र आता सई आणि आदित्य त्यासाठी तयार झालेले असतात आणि सईने आदित्यला कसं बसं मनवलेलं असतं की आपण माधवी आजूकडे खूप मोठे गेम्स खेळूया, ती आपलं पेंटिंग घेईन, सगळं काही घेईल, खूप मजा येईल आणि आपल्याला स्कूललाही एकत्र जाता येईल. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र दोघेजणही शांत होतात आणि फायनली सावनीचा डाव फसवून मुक्ता आणि सागर हनीमूनला निघालेले असतात. सागर आणि मुक्ता आता त्या ठिकाणी पोहोचतात आणि सागरने रूममध्ये मुक्तासाठी खूप छान असं डेकोरेशन तयार करून ठेवलेले असते. तिथेच मॅनेजरला सांगून त्याच्यासाठी त्यांनी छान हनीमूनचा स्वीट सजून ठेवलेला असतो. आणि मुक्ता आता सागरकडे बघते, तर सागर आता मुक्ताला म्हणतो की कित्येक दिवस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे की माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे मुक्ता, आय लव्ह यू. सागरचा मात्र स्वतःचा ताबा सुटत असतो. सागर उठतो आणि मुक्ताला ते गुलाबाचं फूल द्यायला जात असतो आणि तिच्या गालाला ते गुलाबाचं फूल लावणार. मुक्ता मागे मागे होत असते आणि तिचा पाय आता एका फुग्यावर पडत असतो आणि तिचा पाय आता फुग्यावर पडत असताना तिथून तिचा पाय घसरतो आणि ती तिथे बेडवर पडते. आणि त्याच वेळेला सागर हा मुक्ताला सावरायला जातो, पण सागरही आता तिच्या अंगावर पडतो आणि त्याच वेळेला आता दोघेजणही एकमेकांकडे बघत असतात. मात्र सागर स्वतःवर थोडासा कंट्रोल करतो आणि मुक्ता म्हणते की सागर आपण आताच आले आहोत ना. मग सागर मुक्ताचा हात हातात धरतो आणि म्हणतो की चला आपण आता फ्रेश होऊया. आणि असं म्हणून तो तिला फ्रेश होण्यासाठी म्हणून घेऊन जातो आणि ते लोक म्हणतात की आता आपण सुरुवातीला कुठे जाऊया? मुक्ता म्हणते की आता सुरुवातीला तरी आपण फ्रेश होऊया. म्हणून सागर आता आंघोळीसाठी गेला असता त्याचे टॉवेल तिथेच बेड्सवर राहतात आणि म्हणून मुक्ताला तो टॉवेल मागतो आणि मुक्ता त्याला टॉवेल द्यायला येणार. तेवढ्यातच आता सागरचा आणि मुक्ताचा पाय तिथे ओल्या फरशीवरून घसरतो. दोघेजणही खाली पडतात आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर काय आहे? तेव्हा सागर म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी. आणि त्यानंतर आता सागर हा तिथून उठायला जातो आणि तो मुक्तालाही सावरत सावरत उठवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र पुन्हा एकदा सागरचा पाय तिथून त्या फ्लोअरवरून घसरतो आणि तो पुन्हा आता मुक्ताच्या मिठीत पडतो. आणि अशा वेळेला सागर आता मुक्ताच्या मिठीत असतो आणि अशा ओलाचिंब अंगाने तो मुक्ताच्या अंगावर पडलेला असताना त्याचा आता स्वतःवरचा कंट्रोल राहत नसतो. तो म्हणतो की मुक्ता आता मी काय करू, माझा स्वतःवरचा ताबाच राहत नाही आहे. असं म्हणून आता तो तिच्याकडे बघतच राहिलेला असतो आणि त्याच वेळेला आता मुक्ता खूपच घाबरते आणि मुक्तासमोर आता सागर अशा अवस्थेत असतो, तिलाही काही सुटत नसतं, तिलाही स्वतःवरचा कंट्रोल आता सुटत चाललेला असतो. आणि सागर हा मुक्ताचा किस करायला पुढे जाणार तितक्यातच मुक्ता ही डोळे बंद करून घेते आणि नंतर ती डोळे बंद करते आणि तिला मात्र खूपच लाज येते. ती पटकन बाजूला सागरला करते आणि बाजूला होऊन जाते. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता आहे काय सगळं? तेव्हा ती म्हणते की चला आपल्याला फिरायला जे जायचं आहे ना, चला चला लवकर. असं म्हणून आता मुक्ता बाजूला जाते आणि ती फ्रेश होते. अशा प्रकारे आता इथे सागर आणि मुक्ता हे दोघेही हनीमूनमध्ये खूपच रोमॅन्टिक झालेले असतात. मात्र आता सागर आणि मुक्ता हे केरळमधील ते रोमॅन्टिक वातावरण कशाप्रकारे एन्जॉय करणार आणि दोघे आता एकमेकांबरोबर अखेर कधी एकरूप होणार हे सगळे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.